संजय ज्ञानोबा त्यांनी सांगितलं. हा संजय ज्ञानोबा बाराते सरांनी तुम्हाला सांगितलं हो. की वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलं का की आपल्याला गेलेला प्लॉट येतोय येतोय. आणि त्याचे साक्षीदार आज आपण सगळे समजा. धाडसी निर्णयाचा धडाकेबाज रिझल्ट आहे का? आहे ना, आहे 100% आहे. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत? हो हो. नमस्कार नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. श्रीधर नरहरी आवाड शिरपुरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. आजची तारीख काय आहे बरं? आजची तारीख 13/11/2024. कॅमेरा थोडासा पूर्ण प्लॉट वरती फिरून घ्या. आज आपण तिसऱ्या शूटिंग काढतो. तिसऱ्या अगदी तुम्ही गावाकडे लेवल 4-8 दिवसात आपला हा प्लॉट सुरू होतोय. हो अशा लेवलला आहे. हो. आज आता आपण जेवढे उभा राहिलेले शेतकरी आहेत हे सगळे आतमध्ये आपण जी व्हिडिओ काढलाय त्यात उपस्थित आहेत. हो तेच आपण पूर्वावस्थेत जिथं व्हिडिओ आहेत तिथं मुद्दाम सगळ्यांना परत उभा केले, कारण आपण हेच ठिकाणाहून व्हिडिओ घेतले. हो. जी काय तुम्ही ही वापरा बायोरेनिकचं वापरण्याचा धाडसी निर्णय घेतला, ह्याचा धडाकेबाज रिझल्ट भेटल्याने जाणवतोय का? धडाकेबाज रिझल्ट भेटला. 101% भेटला साहेब आपल्याला. हो. म्हणजे ह्या सगळ्याचं एक गुड म्हणलं हा. तर ह्या शुभ कार्याला सगळ्यात महत्वाचा एक हात लागतो नसते की तुम्हाला हे घडण्यापाठीमागचा उद्देश ही घडून कसं आलं? वापरा बाहेर घडवून आणलं हे. नाही घडून आणलं, पण हे वापराय कुणी सांगितलं? वापरायला आपल्याला संजय ज्ञानोबा बाराटे. आणि ह्या स्टोरी पण का घ्यायच्या आहे का? आम्ही तुम्हाला काय विचारतो आता साहेब, आम्ही आता तिसरी व्हिडिओ मध्ये आता बघणाऱ्यांना थोडीशी दिशा भेटली पाहिजे. ह्याच्यात तुमचे कोण नातेवाईक असते, कोण मित्र असते, कोण गावकरी असते, कमीत कमीत तुम्ही बोलताना त्यांनी पाहिल्यावर त्यांना लक्षात येईल ही माणूस लाबाड बोलत नाही. आणि तुमच्या परिचयामुळे तुमचा नातेवाईक एखादा ओळखीन आला की इथं आमचे पाहुणे आहेत, आमचे सासरे आहेत, आमचे मेवणे आहेत, काय का ना स्टोऱ्या रंगाला आणायच्यात आपल्याला. शेतकऱ्यासाठी आपल्याला कुठंच माग हटायचं नाही, परिस्थिती काही हो. साहेब नमस्कार. हा नमस्कार. तुमचं नाव आणि परिचय सांगा बरं. वैजनाथ गुजर, राहणार नायगाव, तालुका केज, जिल्हा बीड. हॅलो हॅलो हॅलो. हे केळीचा बाग लावल्या त्यावेळेस मी ठरविल ते लावायचा, की पण ह्याची परिस्थिती बघून माझा पूर्ण कॅन्सल झाला, कारण इतका वाया गेला हा बाग. मग ही ज्यावेळेस बाग चांगला दिसला त्यावेळेस माझं यावर्षी बुकिंग, या रोपाचं बुकिंग केलं, कॅन्सल केलेलं. ही चांगलं झालंय. आपण येऊ शकतोय. आप्पा गेले ते थोडे वाया गेले ते, त्या ह्याच्यात थोडासा आप्पाचा बाग थोडासा मायनस होता, पण ही चांगल्या क्वालिटीत आल्यावर माझं पुन्हा डबल ठरलं की अरे आपण आणू शकतो. आप्पाने आणलंय मग आपण आणू शकतो. त्याच्यामुळे मी आज 3000 रुपयाचं बुकिंग केलंय. आता ह्याच्यात माहिती फक्त आम्हाला पाहिजे की ह्याचा बेड किती फुटाचा असावा, तुम्हाला साईज कितीची असावी, खाल्लं साईज किती असावं, तुम्हाला रोप किती बाय किती पासून कसं लावायचं, कुठल्या महिन्यात लागण केली पाहिजे, किती बाय कितीवर केली पाहिजे, ड्रीप कसं पाहिजे, त्या केळीला कुठली खतं, कुठलं काय 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 सोडलं पाहिजे, तुम्हाला अर्ध्यात आम्ही कुठं कसं सोडणार नाही. सगळ्यात महत्वाचा विषय का आम्ही तुमचेत. आणि हे जी तुम्हाला कुठलेही चार्ज आणि व्हिजिट चार्ज फी नाही. आज थोडक्यात डिस्फिट करायला येणारा तो चॅनल आणणारा सुद्धा ती असं गडीवरती गम्याला वरचं हलवलं आणि ती चॅनल खाली आली की ती म्हणतोय 200 रुपये द्या, म्हणतोय का नाही साहेब? खरे खरी स्टोरी बाहेर आहे आज. मग मला काय म्हणायचंय, आम्ही तिकडून त्या गाडीत येतोय, तिला कमीत कमी 1,500-2 हजाराचं लागतंय, पण तुम्हाला कोणाला मागितलं का आतापर्यंत पैसे? बारीक अभ्यास केल्यावर मी तर एकच शब्द वापरीन, ह्या वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरणारा कुठलाही शेतकरी लय भाग्यशाली असन, थोडा नाही लय भाग्यशाली असन. का तर त्याच्या कष्टाला जे भेटणार आहे, हो त्याच्या कष्टाला जे भेटणार आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं